सुप्रभातम. उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत. केवढा केला उपकार, काय वाणू मी पामर. जड जीवा उद्धार केला, मार्ग दाविला सुपंथ. सेना म्हणे उतराई, होता काही दिसेना. भवताप दग्ध सांसारिक जनांचं उद्धारण करण्याकरता श्री गुरूंचा जन्म कार्तिक वद्य षष्टीस 15 नोव्हेंबर 1954 साली फलटण ह्या गावी झाला. परमार्थपरायण श्री तुकाराम पंत आणि मातोश्री उषादेवी इनामदारांनी त्यांना समृद्ध आध्यात्मिक वारसा प्रदान केला. 3 पिढ्यांपासून त्यांच्या घराण्यात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या उपासनेची परंपरा होती. बालपणीच त्यांच्या ईशत्वाचा प्रत्यय अनेकांनी अनुभवला. बालश्रीरामांना स्नानास नेणाऱ्या शेजारच्या माऊलींना त्यांना स्नान घालताना साक्षात बालमुकुंदाचं दर्शन झालं. श्री गुरूंचा अन्नप्राशन संस्कार देखील श्री महाराजांच्या चरणामृतानंच झाला. पुढे ते 6 वर्षांचे असताना परिजनांसमवेत गोंदवल्यास आलेत. समाधी मंदिराच्या उंबऱ्यावर ठेवलेल्या ताटातील प्रसादाचा पेढा बालसुलभ भावानं त्यांनी खाण्यासाठी उचलला. प्रसाद ठेवणारानं नेमकं ते बघितलं आणि त्यांच्या डोक्यावर टपली मारली. श्री गुरूंना रडूच कोसळलं. प्रत्यक्ष श्री महाराज समाधीतून प्रगटलेत आणि म्हणालेत, बाळ श्रीरामा, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणत चल, मी तुला याहीपेक्षा मोठा पेढा देतो. म्हणून पेढा आणि अनुग्रह देऊन कृतार्थ करते झाले. एवढंच नव्हे तर क्षणोक्षणी त्यांचे रक्षण करते देखील झाले. पुढं मालाडच्या वास्तव्यात शाळेत जाताना एका भल्या मोठा साधूनं बच्चा मेरे साथ चल, भगवान तेरा भला करेगा असं म्हणत त्या धिप्पाड साधूनं जेव्हा त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला, तत्क्षणी श्री महाराज प्रगट झालेत आणि साधूच्या डोक्यावर खाडकन प्रहार करते झाले. विवळतच त्या साधूनं अगदी पाय लावून पलायन केलं. श्री गुरूंनी महाराजांना प्रणाम करताच ते म्हणाले, बाळ श्रीरामा, तुझ्याशी कोणीही कधीच वाईट वागलेलं मला अजिबात खपणार नाही आणि मी सदैव तुझं रक्षण करीन. पुढे गुरु आज्ञेनं 13 कोटी रामनाम जपासाठी त्यांनी गृहत्याग केला. अनेक तीर्थक्षेत्री भ्रमण करून जपसंख्या पूर्ती देखील केली. नंतर गुरु आज्ञेनुसार 3दा नर्मदा मैयाची परिक्रमा देखील केली. नर्मदा परिक्रमेत असताना अनेक ठिकठिकाणांना भेट देत ते 24 अवतारला ह्या गावी सोमनाथ मंदिरात मुक्कामास आलेत. रात्री स्वप्नदृष्टांतात श्री महाराजांनी त्यांना आनंदसागर महाराजांचं दर्शन करवलं आणि आश्चर्य म्हणजे प्रभात समयी ते मंदिरात गेले असता त्यांना आनंदसागर महाराजांचं सगुण दर्शन देखील झालं. साष्टांग नमस्कार घालताच आनंदसागर महाराजांची स्वारी अदृश्य झाली आणि त्या ठिकाणी 1 शेर फुटाणे आणि 1 गुळाचा खडा दिसला. आश्चर्यानं ते त्याच्याकडे बघतच राहिले. त्यांच्या कानी महाराजांचे शब्द आलेत, बाळ श्रीरामा, अरे विचार कसला करतोयस? तो दिव्य प्रसाद ग्रहण कर ना. तो दिव्य प्रसाद ग्रहण करताच एक चमत्कारच झाला. प्रसाद सेवनानंतर सतत गोड लाळ त्यांच्या मुखातनं स्त्रवू लागली आणि अन्न ग्रहण करण्याची इच्छाच होईना. केवळ नर्मदा मैयाच्या जलग्रहणावरच ते 10-12 दिवस होते. दिवसा ती गोड लाळ गिळीत आणि रात्री ते पुसण्यासाठी एक धोतराचं मऊ फडकं ते जवळ बाळगीत असत. फिरता फिरता रामपुरा या गावी आलेत. श्री रामरायाचं दर्शन घेतल्यानंतर
एका झाडाखाली विश्राम करीत असताना नर्मदा मैयाचं मनोहारी रूप न्याहाळत न्याहाळत नामस्मरण करीत करीत ते निद्राधीन झालेत. थोड्या वेळानं तिथल्या स्थानिक कोळ्यांनी त्यांना जाग करीत म्हटलं, ए बाबाजी, इधर मत सोना, यहाँ जंगली जानवर आते हैं, हनुमान जी के मंदिर में जाकर विश्राम करो. जवळच असणाऱ्या झोपडीवजा हनुमान मंदिरात त्यांनी विश्राम केला. लगेचच निद्रादेवीची कृपा अनुभवायला आली. गोड लाळेचा सारखा स्त्राव सुरू असल्यामुळे पुसण्यासाठी धोत्राचं मऊ फडकं जवळ होतच. रात्रीचे 2 वाजले असावेत. लाळ पुसण्यासाठी म्हणून सवयीप्रमाणे हात फडक्यापाशी जाताच फडकं चांगलंच थंडगार लागलं. परिस्थितीचा लगेच अंदाज आला. पण तिच्या उजेडात निरखून बघितलं तर काय, एक भले मोठे गुबगुबीत 9-10 फूट लांबीचे नाग महाशय होते. त्यांची स्वारी चक्क महाराजांच्या तोंडातील लाळ लप लप असा आवाज करीत चाटीत होती. त्या नागराजांना सद्गुरू स्वरूप समजून अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्माचैतन्य महाराज की जय म्हणत साष्टांग दंडवत घातला. ती दिव्य नाग महाशयांची स्वारी श्रीगुरूंच्या दोन्ही पायांवर क्रमवार आपला फणा टेकवून नमस्कार करून अगदी सज्जन माणसाप्रमाणे झोपडीच्या फटीतून सळसळ करीत अदृश्य देखील झाले. पण श्रीगुरूंना मात्र नाग महाशयांचं ते रूप, ते लाळ चाटणं, तो लपलप आवाज डोळ्यासमोरनं काही जाईना. त्यांनी नामाश्रय घेतला. बराच वेळानं निद्रादेवी वश झाली. पहाटेच्या स्वप्नसृष्टीत ते भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती म्हणत मारुतीला प्रदक्षिणा घालत असताना नाग महाशयांची स्वारी मारुतीच्या चरणाजवळ आपला फणा काढून प्रगटली आणि त्यांच्याशी संवाद साधू लागली. हे ब्रह्मचैतन्याच्या परमशिष्या, तुझ्या मुखाद्वारे निघणाऱ्या दिव्य लाळेनं माझा उद्धार झालाय. उद्या प्रातःकाळी माझा मृतदेह तुला नर्मदा मैयाच्या काठी दिसेल. हे दयावंता, कृपा करून तो देह नर्मदा मैयाच्या प्रवाहात सोडून दे. नागदेवतेची मनुष्यवाणी ऐकून श्रीगुरूंना जाग आली आणि लगेचच ते नर्मदा किनारी गेलेत. बघतात तर काय, नागदेवतेचा तो दिव्य मृतदेह त्यांना आढळला. त्या देहाला श्रद्धापूर्वक नमन करून त्यांनी नागदेवतेला आपल्या गळ्याभोवती गुंढाळलं आणि श्रद्धेनं नामघोषात त्या पुण्यवान देहाला नर्मदा मैयाच्या कुशीत प्रवाहित केला. विश्व कल्याणार्थ अवतरित झालेल्या माझ्या श्रीगुरूंना उद्धारार्थ आबाल वृद्ध पशु सर्वही समानच होते. अर्थात हा वारसा त्यांना श्री महाराजांकडनं मिळाला. बळवा येथील त्यांच्या समर्थ कुटीत ऑक्टोबर 1988 सालापासून अखंड अव्याहत अविरतपणे रोज 13 तास श्रीराम जय राम जय जय राम ह्या तारक मंत्राचा जप आजही निर्विघ्नपणे सुरू आहे. त्या दिव्य नामभूमीला आणि निर्गुण रूपानं भक्तांचं प्रतिपाळ करणाऱ्या सद्गुरू श्रीराम महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम.